मागील आठवड्याभरापासून सुरू असलेले अमेरिका, इराण आणि इस्रायल या तीन देशाच्या युद्धामुळे भारतावर सुद्धा परिणाम झालेला आहे। भारताच्या अर्थव्यवस्थेवर सुद्धा परिणाम झालेला आहे आणि पहिला परिणाम म्हणजे सिलेंडर गॅसवरती झालेला आहे। भारत सरकारने सध्या जे हॉटेलमध्ये जे सिलेंडर वापरले जातात त्याच्यावर बंदी आणली आहे आणि त्याचा परिणाम भारतासह महाराष्ट्रासह वर्धा जिल्ह्यातही झालेला आहे। आजपासून वर्ध्यातील काही हॉटेल व्यावसायिक आहेत, त्यांनी आपले हॉटेल सिलेंडर अभावी बंद केलेले आहेत। आपल्यासोबत हॉटेल संचालक आहेत प्रदीपजी बजाज। सर, कशा पद्धतीने हे सिलेंडर बंद झाले, आता समोरची रूपरेषा काय राहील? मागील 2 ते 3 दिवसापासून ज्या शासकीय पुरवठादार कंपनी आहेत, HP गॅस, इंडियन गॅस, ज्यांचे सिलेंडर कमर्शियल सिलेंडर आम्हाला येत होते, ते सिलेंडर जवळपास मागील 2 ते 3 दिवसापासून त्या कंपनीने द्यायला असमर्थता व्यक्त केलेली आहे। त्यांनी शासनाकडून आदेश आहे की कमर्शियल सिलेंडरचा सप्लाय होऊ द्यायचा नाही असे म्हटले आहे। आजपर्यंत आमच्याकडे शिल्लक साठा होता, तो चाललेला आहे, पण आता आमच्याकडे काही सिलेंडर शिल्लक नसल्यामुळे आम्हाला म्हणजे असं वाटत आहे की आता आम्ही रेस्टॉरंट पुढे चालू शकणार नाही। त्याच्यामुळे आम्हाला टेबल सेल आणि जो रेस्टॉरंटचा सेल आहे तो बंद करावा लागत आहे। आणि पुढेही त्यांनी म्हटलं आहे की आमच्याकडे कोणती पण क्लॅरिटी नाही की केव्हापर्यंत आम्हाला पुरवठा होणार आहे। त्याच्यामुळे पुढची पण अनिश्चितकालीन, जेव्हापर्यंत अनिश्चितकालीन त्यांचा पुरवठा होत नाही तेव्हापर्यंत रेस्टॉरंट बंदच राहणार। तुमच्या हॉटेलमधले जे कर्मचारी आहेत त्यांची कशा पद्धतीने मग तुम्ही व्यवस्था करणार, कारण त्यांचा पगार आहे किंवा इतर खर्च आहे? आता आमचं रेस्टॉरंट मागील 15 वर्षापासून सुरू आहे, सगळे जुने कर्मचारी आहेत, त्यांचा पगाराचा प्रश्न आहे। आम्ही निश्चितच त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करू व सगळ्यांना पगार वेळोवेळी करण्याचाच प्रयत्न करू। पण त्यांचा मेजर प्रश्न जो आहे की त्यांना जेवण कुठून उपलब्ध होईल त्याच्यासाठी आमची चाचपणी सुरू आहे की इंडक्शन कुकर आणि अन्य गोष्टीवरून कमीत कमी त्यांना दोन्ही वेळेसचं जेवण वेळेवर, कारण भरपूर कर्मचारी आमच्याचकडे राहतात, तर त्यांना वेळेवर जेवण उपलब्ध व्हावे ही आमची प्राथमिकता राहील आणि त्याच्यासाठी आमचे सध्याला प्रयत्न सुरू आहे। तुम्ही एक मोठे व्यावसायिक आहेत, तर कसं बघता या युद्धाकडे? सध्या आता गॅसचा तुटवडा झालेला आहे, समोर बाकी याच्यावरती तुटवडा होईल? निश्चितच गॅसचा तुटवडा झालेला आहे, सीएनजीचा पण तुटवडा झालेला आहे, सीएनजी गाड्यांना मिळत नाही आहे। त्याच्यानंतर आत्ताच कालच आम्हाला मिनरल वॉटर असोसिएशननी पण पत्र दिलेलं आहे की त्यांचं जे रेझिन आहे त्याची किंमत वाढल्यामुळे जवळपास प्रत्येक पाण्याची बॉटल जी आहे ते 3 ते 4 रुपयांनी महाग होणार। असा जो परिणाम आहे, अजून गोष्टीवरही पुढे जसं युद्ध समजा चालत राहील तर याचा परिणाम खूपच मोठ्या प्रमाणात भारतावर होण्याची शक्यता या सगळ्या गोष्टींवरून दिसत आहे। पेट्रोल डिझेल संदर्भात काय तुटवडा जाणवेल की आहे? सध्या तरी कंपन्यांनी असं म्हटलं आहे की पेट्रोल डिझेलचा पुरेपूर साठा आपल्याकडे उपलब्ध आहे, पण ज्या विविध गॅस आपल्याला लागतात त्या कोणत्याही प्रकारचा गॅसचा जो आहे तो मोठा तुटवडा राहणार असे पुढील काळात दिसते। पण युद्ध समजा अजून लांब खेचले गेले तर निश्चितच पेट्रोल डिझेलचा पण पुरवठा जो आहे त्याच्यावर कुठेतरी बंधन निश्चितच येणारच आहे। नक्की सध्या सिलेंडर गॅस आणि पाण्यावरती आता बंधने येत आहेत, परंतु युद्ध जर असं समोर सुरू राहिलं तर निश्चितच पेट्रोलवरती सुद्धा अशाच पद्धतीनं निर्बंध लागण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे हॉटेल व्यावसायिक प्रदीप बजाज यांनी सांगितले आहे। प्रमोद पानमुरे, जय महाराष्ट्र वृत्तवाहिनी, वर्धा।